पॅरासिटामॉल पॉयझनिंग. तर 5% ते स्वतः हे होऊन जातं युरिनमध्ये, 90% कॉन्ज्युगेशन येऊन जातं. फक्त 5 ते 15% हे CYP-ला रिड्यूस करतं. ऑक्सिडेशन बनण्याचा हा प्रॉडक्ट बनतो NAPQI. तर याचं ग्लुटाथायनने कॉन्ज्युगेशन होतं आणि मग ते ओव्हरव्हेल्म झालं की हेपॅटिक इंजुरी होते. तो लिव्हर आणि किडनीला ऑक्सिडंट इंजुरी करतो. प्रेसिपिटेट्स विथ प्रोटीन लिव्हर अँड किडनी बाय ऑक्सिडंट इंजुरी, त्याच्यामुळे लिव्हर फेल्युअर होतं. तर हा टॉक्सिक मेटाबोलाइट आहे. तर आपण देतो ॲसिटिलसिस्टीन. ॲसिटिलसिस्टीन ग्लुटाथायनचं काम करतं. तर कॉन्ज्युगेशन होतं, तर सिस्टीन कॉन्ज्युगेट बनतो, तो इनॅक्टिव्ह असतो, तो रिनलद्वारा एक्सक्रीट होतो. तर मेनली कॉन्ज्युगेशन आहे, काही 10% 15% ऑक्सिडेशन आहे. त्या ऑक्सिडेशनने हा टॉक्सिक प्रोडक्ट बनतो जो ग्लुटाथायनला संपवतो. आणि मग जेव्हा ग्लुटाथायन संपतं तेव्हा मग टॉक्सिक असल्यामुळे तो याला इंजुरी करतो हेपॅटिकला. तर मग आपल्याला ग्लुटाथायनचा सबस्टिट्यूट पाहिजे, तर N-acetylcysteine आपण देतो. तर डोस आपला 15/60. तर तो म्हणतो 80च्या वर. 15/60 हा डेली डोस आहे. 80x50 4 ग्राम. पण तरी तो म्हणतो ते सिंगल डोसची व्हॅल्यू खूप मोठी आहे. सिंगल डोस 200पर्यंत आहे. तर मार्जिन खूप मोठी आहे. 4 ग्रॅम तर लिव्हर डिसीजवाल्याला सुद्धा देऊ शकतो, एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ही रनमॅक मॅथ्यू लाईन आहे. याच्यावर जर तुमचं सिरम कॉन्सन्ट्रेशन असेल ओव्हर द आवर्स इंजेक्शन, रनमॅक मॅथ्यू लाईन, तर तुम्हाला जाऊन ॲसिटिलसिस्टीन द्यावं लागू शकतं. तर हा चार्ट आहे. 4 ते 24 तासापर्यंत तुम्ही जर प्लॉट केला आणि तो टॉक्सिक असेल तर थेरपी द्या, टॉक्सिक रेंजमध्ये असेल तर थेरपी नका देऊ. 24 तासाच्या वर आहे तर पुन्हा प्लॉट करून बघा. जर 10च्या वर गेला तर कंटिन्यू करू शकता, अन्यथा नाही. GI डिकंटॅमिनेशन करा तोवर. सपोर्टिव्ह थेरपीज आहे मेनली. कोॲग्युलोपॅथी होते, लिव्हरचं फंक्शन फेल्युअर होणार आहे. एअरवे ब्रिदिंग सर्क्युलेशन, नंतर लवाज, बॉवेल इरिगेशन आणि ॲक्टिवेटेड चारकोल. तर N-acetylcysteine जो आहे तो कॉन्ज्युगेट बनवून इनॅक्टिवेट करेल रिनल एक्सक्रीशनमध्ये. ठीक आहे. तर ट्रीटमेंट कोॲग्युलोपॅथी, क्रिॲट लिव्हर फंक्शन आणि एन्सेफलोपॅथी, ॲसिडोसिस यांची ट्रीटमेंट आहे. नंतर ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंगमुळे ॲसिटाइलकोलिन वाढेल, कोलिनर्जिक क्रायसिस होईल, सेंट्रल आणि पेरिफेरल मॅनिफेस्टेशन होतील. कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंगमध्ये इकडे प्रलेडोक्झाईम आणि दुसरं काय जे काही आहे कोलिनिस्ट्रेस रिॲक्टिवेटर्स, डायएसिटिल मोनोमाइन, डॅम आणि प्रॉलेडोक्झाईम हे द्यावे लागतील. बाकी सिम्टमॅटिक थेरपी ॲट्रोग्लायको. ॲट्रो ब्रेनमध्ये बंद येईल, ग्लायको जाणार नाही. नंतर ही काय बुवा, तर कार्बन मोनॉक्साईड ब्लडमध्ये बाइंड होतं, मोस्टली इंट्राव्हस्क्युलर असतं, परंतु नंतर ते मायोग्लोबिनला पण बाइंड होतं आणि ते यांना पण बाइंड होतं, सायटोक्रोमला. तर या तिघांचं कंपॅरिझन केलं आहे. मेट फेरिकचं फेरसचं फेरिक करतं. सायनाइड इज मायटोकॉन्ड्रियल टॉक्सिन आणि कार्बन मोनॉक्साईड इज HB आणि सायटोक्रोम दोघांनाही बाइंड होतो. तर याचं हा दोघांचं कॉम्बिनेशन हा आहे. त्याच्यामुळे PaO2 तर कोणाचा अफेक्ट होत नाही, सॅच्युरेटेड तेवढंच राहतं, डिझॉल्ट तेवढंच राहतं. सॅच्युरेशन सायनाइड हा मेटाबॉलिक पॉयझन आहे, मायटोकॉन्ड्रियल पॉयझन आहे, त्याच्यात त्याचा काही संबंध नाही. बाकी दोघांमध्ये कमी होईल. O2 कर्व दोघांमध्ये लेफ्टमध्ये जाईल, याच्यात काही संबंध नाही. कॉम्प्लेक्स 4 या दोघांमध्ये इनहिबिट होईल का, सायनाइड आणि CO. ठीक आहे. नंतर मॅटमध्ये ट्रीटमेंट, मग त्याच्यामुळे
सगळ्यामध्ये रिमूव्ह द कॉज. सायनाईडमध्ये कपडे पण काढा, डिकंटॅमिनेशन करा, 100% O2. याच्यात लास्टमध्ये 100%. विटॅमिन सी, B12, B2, मेथिलीन ब्लू, हायड्रेशन आणि बायकार्ब ॲसिडॉसिससाठी. सायनाईडमध्ये सायनाईड अँटीडोट 3 आहेत. हे हायड्रॉक्सिकोबालमाइन, सोडियम नायट्राइड आणि सोडियम थायोसल्फेट. CO पॉयझनिंगमध्ये रिमूव्ह फ्रॉम द एन्व्हायरमेंट, 100% O2 आणि हायपरबॅरिक. तर तिघांचं बघू आता. तर कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईडचं ठीक आहे, 100 आणि आयसो काय म्हणतात त्याला, ऑक्सिजन द्यायचं आहे नॉन रिब्रिदिंगने. हायपरबॅरिक द्यायचं आहे. नंतर आयसोकॅप्निक हायपरकॅप्निया. आयसोकॅप्निया तुम्हाला CO2 रिब्रिदिंगमुळे करावं लागेल, नाही तर हायपर व्हेंटिलेशन केलं तर तुमचं ते ओढून जाईल. तर 100% O2 हायपर व्हेंटिलेट करा, परंतु रिब्रिदिंग पण करा, तर जेणेकरून CO2 सेम राहील आणि O2 जास्त राहिल्यामुळे तो डिस्प्लेस करत जाईल. नंतर एअरवे बर्नसाठी मग तुम्हाला ट्यूब टाकायची आहे, ह्युमिडिफाईड O2 द्या, लवाज देऊ शकता, ब्रॉन्को अल्व्हिओलर, चेस्ट PT, ब्रॉन्को डायलेटर आणि एनॲसिटिल्सिस्टीन अँटीऑक्सिडंट नेबुलायझेशन. तर सायनाईडसाठी तुम्हाला आधी डिकंटॅमिनेशन पण करावं लागेल. सायनाईड तुमचा सायटोक्रोमला इनिबिट करेल, अनेरोबिक करून लॅक्टिक आणि हिस्टोटॉक्सिक हायपॉक्सिया करेल. तर सायनाईड हे नायट्रोक्लोराइड्स आहे, त्याच्यामुळे दोघांमध्ये सेमच मेकॅनिझम आहे. सायनाईड आला की तो सल्फायड्रिल ग्रुपसोबत कंबाऊंड होऊन थायोसायनाईड बनवतो, मग तो किडनीद्वारा बाहेर जातो. कोबालमाईनसोबत तो सायनोकोबालमाईन बनवतो आणि किडनीद्वारा बाहेर जातो. म्हणून आपल्याला ट्रीटमेंटमध्ये करायचं तर ABC आहे, डिकंटॅमिनेशन आहे, नंतर हायड्रॉक्सिकोबालमाइन आहे, जो B12चा प्रिकर्सर आहे. हायड्रॉक्सिकोबालमाइन तो सायनोकोबालमाइन बनेल आणि युरिनमध्ये जाईल. नंतर मेथिओग्लोबिनेमिया करायचा. तर मेथिओग्लोबिन हा सायटोक्रोम ऑक्सिडेजसाठी कम्पीट करेल कार्बॉक्सी हिमोग्लोबिन्सला, सायनाईडला. तर सायनाईडला कम्पीट करेल हिमोग्लोबिन फॉर सायटोक्रोम ऑक्सिडेजसोबत कंबाईन होण्यासाठी. आणि तो कंबाईन झाला की सायनमेथ हिमोग्लोबिन बनेल. सायनमेथ हिमोग्लोबिन मग आपलं त्याचा आपण फक्त पॉयझनिंगचं चेंज करतो पोझिशन. तर मिथोमोग्लोबिनेमिया इंड्यूस करण्यासाठी आपल्याला अमिल नायट्रेट आणि सोडियम नायट्रेट लागतील. मिथोमोग्लोबिनेमिया जो आहे तो इथनं इकडे जायला पाहिजे, मिथिओग्लोबिन रिडक्टेजने हिमोग्लोबिन मिळायला पाहिजे, पण तो जास्त झाला मग तो सायटोक्रोमवर ॲक्ट होतो. म्हणून मग आपल्याला सायटोक्रोमवर ॲक्ट न होऊ देण्याकरता मेथिलीन ब्लू द्यायचं आहे. मेथिलीन ब्लू प्रिफरेन्शियली ते सायटोक्रोमच्या जागी अटॅच होईल आणि तो NADPH द्वारा ॲक्टिवेट होत जाईल. मेथिलीन ब्लू ल्युकोमेथिलीन ब्लू बनेल आणि मग तो मिथोमोग्लोबिनला रिड्यूस करेल, म्हणजे आपलं सायटोक्रोम वाचेल. हे शिफ्ट करेल कर्व आणि त्याच्यामुळे मेथिओग्लोबिन, तर त्याच्यामुळे ODC कर्व लेफ्टला शिफ्ट होईल, डिलिव्हरी कमी होईल. आणि हा सायटोक्रोमला पण त्याच्या दोघी आहे याचे आता कंबाईंड इथे बघितलं आपण. हिमोग्लोबिनला पण कंबाईन होतो, सायटोक्रोमला पण कंबाईन होतो. ठीक आहे, म्हणून अँटीडोट द्यायचे हायड्रॉक्सिकोबालामाइन आणि मिथहिमोग्लोबिन इंड्युसर्स. आणि मिथहिमोग्लोबिनेमियामध्ये मेथिलीन ब्लू द्यायचा आहे.